जे बी पवारजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने आठवले आज शिवसेनेबरोबर किंवा भाजपबरोबर होते, एका मंचावर होते आणि बरंच काय काय ते बोलले, तुम्हाला ते बघून काय वाटलं? पहिली गोष्ट म्हणजे ही जी युती आहे ही तत्वशून्य युती आहे आणि ती तत्वशून्य युती असल्यामुळे तत्वावर आधारित असलेलं राजकारण ते करू शकणार नाहीत. त्यांचं जे आजचं म्हणणं आहे की आम्ही 2014 साली सत्तेवर येऊ, एक त्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो त्याला सत्तेवर येणार आहात, परंतु मंत्रालयावर, महाराष्ट्राच्या राज्यकर्ते झाल्यावर मंत्रालयावर उद्या 3 झेंडे त्यांनी स्थापित केले, तर या 3 झेंड्याच्या आतमध्ये मंत्रालयामध्ये जे काही निर्णय घेणार आहेत. तुम्ही तत्वशून्य असं म्हणाल ते का? मी तत्वशून्य म्हणजे ह्या दोन्ही जे पक्ष आहेत या पक्षाने हे आंबेडकर वादाशी ते निगडीत असलेले हे 2 पक्ष तर मुळीच नाहीत. आणि आठवले सुद्धा जे म्हणतात की मी आंबेडकरवादी आहे, हे सुद्धा ते खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी नाही आहेत. बाबासाहेबांचं नाव घेणं म्हणजे आंबेडकरवादी असणं नव्हे. आंबेडकरवादी म्हणजे सगळ्या प्रकारचं जे एक प्रकारचं वर्चस्व असतं त्या वर्चस्व नाकारणारं त्याला आंबेडकरवादी मी म्हणतो. आणि म्हणजे आठवले आत्ताच आंबेडकरवादी नाहीयेत असं म्हणणे शिवसेना भाजप बरोबर आल्यामुळे की आधीपासून ते नव्हते? मी म्हणतो आधीपासून नव्हते. त्याचं कारण काल परवापर्यंत ते वर्चस्ववादाचे ते बळी होते, ते एक शरद पवारचे वर्चस्ववादाचे बळी होते, म्हणजे सगळ्या प्रकारच्या वर्चस्ववादाचे ते बळी होते. आणि असं बळी असलेला माणूस हा काही निर्माण करू शकत नाही. रावजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने हे म्हणतात की खरं तर ही भीमशक्ती नाही असं त्यांचं म्हणणं आहे? काय होतं, माझा एक भारीपलाही प्रश्न आहे की आपण ज्यांचं नेतृत्व करता आणि आठवले ज्यांना घेऊन आज आपलं नेतृत्व करतायत की शिवसेना प्रमुख जातीपातीचे पलीकडे जाऊन आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एकमेव नेता आहे की जे जात मानत नाही. ह्या भारतातले जे भारतीय आहेत ते सगळे आपले आहेत, ह्या भूमिकेतून शिवसेना प्रमुख चालतात. जातीच्या पलीकडे जाणारा नेता म्हणून आज शिवसेना प्रमुखांकडे पाहिलं जातं. भीमशक्ती आणि शिवशक्ती एक व्हावी हा काय कालचा आणि आजचा विचार नाहीये. प्रबोधनकारांनी मांडलेल्या विचारांनी प्रभावित झालेल्या शिवसैनिकांच्या विचारांनी सुरुवातीपासून ही कास धरली. गवई व्यासपीठावर आले होते, गवईंबरोबर सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला, परंतु आपलं नेतृत्व राहावं अशा अनेक त्या समाजातल्या लोकांना स्वतःचं नेतृत्व टिकवण्याकरता समाजाला सर्वांपासून दूर ठेवायचं, आपल्या अंकित करायचे आणि मग त्या नेतृत्वाने सांगायचं त्यांच्याबरोबर राहायचं. अशा प्रकारे जो एक तो अगदी वर्षानुवर्ष जो निर्माण झाला, शिवसेना प्रमुख हे तोडण्याकरता खूप प्रयत्न केले. मला आज इथे अभिमानाने सांगायला लागेल की शिवशक्ती भीमशक्ती एक येते असं म्हटल्याबरोबर आपल्याला आठवत असेल की विद्यापीठामध्ये 2 वर्षापूर्वी एक कार्यक्रम झाला, तिथे आठवले आणि उद्धवजी एकत्र होते. त्या विद्यापीठाने आणले होते आणि त्यावेळेला जे भाषण झालं त्या आठवलेंनी आदरणीय प्रबोधनकारांच्या उल्लेख केल्यानंतर तिथे उद्धवजी सांगितलं की आठवलेजी आता किती दिवस तुम्ही दूर राहणार आहात, की हाच विचार घेऊन माझ्या आजोबांचा आणि विचार घेऊन आपण पुढे जाऊया आणि भीमशक्ती शिवशक्ती एक करूया. 2 वर्षापूर्वीचे आहे. आज हे सगळं घडत असताना महाराष्ट्रामध्ये ह्या आपल्या माध्यमातून अनेक लोक अनेक पद्धतीने ह्या संदर्भामध्ये आपलं भाष्य करतात, टिंगलटवाळे करतात, त्याच्यावर प्रहार करतायत. उद्धवजी कधीही मीडियापुढे आले नाहीत, त्यांनी कुठल्याही प्रहाराला उत्तर दिलं नाही. पण संयमाने निर्धार असल्यानंतर काय घडतं ते आज त्यांनी महामेळाव्याच्या निर्धाराने दाखवून दिलेलं आहे की आम्ही मन जुळवण्याचे प्रयत्न करतोय, ते प्रामाणिक आहोत आणि जुळवून महाराष्ट्रामध्ये मला एक गोष्टीचा महत्त्वाचा आनंद आहे, कारण मी ग्रामीण भागामध्ये वस्त्यांमध्ये मी काम केलेला कार्यकर्ता आहे. मी कधी त्याचं जाहीररित्या प्रदर्शन नाही केलं. शिवशक्ती भीमशक्तीचा सर्वात मोठा मेळावा म्हणजे आजचा नाही, ते मी अकोल्यामध्ये भरवला होता. त्यामुळे ह्याच्यात मी काम करतोय. आमच्या बहुजन समाजाच्या विविध बहुजन समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देऊन राजकीय शक्ती देण्याचं सामर्थ्य जे शिवसेना प्रमुखांनी आज केलंय ते इतर कुठल्या पक्षाला जमलेलं नाहीये, हे सत्य आहे. आणि म्हणून नाही एक मिनिट, या गोष्टी ज्या घडतायत त्याचा अनादर करू नका, अनादर करू नका, कारण हा दोन्ही समाज आहे. एक शब्द महत्वाचा आहे की जरी तुम्ही आपण महातेकरांना विचारूया त्यांना हे पटतंय का, कारण ते आठवले गटाचे आहे, रक्त एक आहे, आपलं मराठी रक्त आहे, हा शब्द जो शिवसेना म्हणत आहे, म्हणून ह्या घडतायत त्या गोष्टीचा अनादर करू नका. ठीक आहे, नाही मी येतो तुमच्याकडे. महातेकर, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने पवार म्हणतायत की आंबेडकरवादी आठवले गटाचे लोक आंबेडकरवादी नाही आहेत असं त्यांचं सर्वात पहिल्यांदा मत आहे? नाही, सन्माननीय पवारांचं जे निवेदन आहे त्यामध्ये की रामदास आठवले हे आंबेडकरवादी नाहीत असं म्हणणं, हा मला वाटतं त्यांनी केलेला सर्वात चांगला विनोद आहे, असं एक मोठा विनोद आहे असं मला वाटतं.
रामदास आठवले किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ही आंबेडकर वादापासून तसूभर देखील ढळलेली नाहीये. किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्यावर ज्यांनी आयुष्य व्यतीत केलं त्यापैकी रामदास आठवले हे आंबेडकरी चळवळीतले एक अतिशय जिंदादिल असे कार्यकर्ते आहेत आणि जवी पवारांना ते पहिल्यापासून चांगल्या प्रकारे रामदास आठवले माहिती आहे. त्यामुळे रामदास आठवले जर आंबेडकरवादी नाहीत असं जवी पवारांचं म्हणणं होतं तर एवढ्या दिवसात त्यांना आंबेडकरवाद शिकवायला हवा होता. त्यांनी यापैकी काही केलेलं नाहीये. आज आंबेडकरी चळवळीचं फार मोठ्या प्रमाणातलं नेतृत्व अतिशय सक्षमपणे रामदास आठवले करीत असताना आपल्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी विचारवंतांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांचं समर्थन केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आज नामदेव ढसाळांनी अतिशय मोठ्या मनाने दिलदार वृत्तीने त्यांनी ही भूमिका स्वीकारली आणि त्यांनी रामदासजींचं कौतुक केलं, त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं, त्यांच्या पाठीशी उभे राहिले. हे खरं तर यांनी करायला पाहिजे होतं, केलेलं नाहीये. आणि रामदास आठवले जी भूमिका मांडतात अतिशय धाडसानं त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. शिवशक्ती भीमशक्तीचा जी भूमिका घेतलेली आहे तिनं सारा महाराष्ट्र चर्चेच्या वर्दळीवर आलेला आहे. आज गेल्या महिनाभरामध्ये यामध्ये जितेंद्र आव्हाडांना ते पटत नाही आहे कारण त्यांच्या चेहऱ्यावरून ते दिसतंय. आव्हाडजी तुम्ही काय म्हणाल? मला पहिली महातेकरांची चूक सुधारायची की नामदेव ढसाळांसारखे ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास आठवलेंच्या मागे उभे राहिलेले नाहीत. भीमशक्ती आणि शिवशक्तीची जी पहिली एकत्रीकरणाची प्रक्रिया झाली तो पहिला झेंडा निळा झेंडा घेऊन शिवसेनेच्या मातोश्रीवरती नामदेव ढसाळ गेले होते. मला वाटतं नामदेव ढसाळांच्या मागणं आपण जातात, आपल्या मागे नामदेव ढसाळ आलेले नाहीत. त्यामुळे हे सगळं नामदेव ढसाळ हे रिपब्लिकन पक्षाचं जे आम्ही मध्ये ऐक्य केलं होतं त्यामध्ये आमच्या बरोबर आलेले आहेत आणि त्याच्यानंतर ऐक्यातल्या ज्या ज्या नेत्यांनी घेतली त्यात नामदेव ढसाळ आमच्या सोबत राहिलेले. अहो मी तुम्हाला तेच सांगतो महातेकर साहेब की ते तुम्हाला आलेच घेऊन जायला. असं आहे जे जवी पवार म्हणाले हे जेवी पवारांच्या मनातली आणि समाजाची खंत जवी पवारांनी बोलून दाखवलेली. त्याच्यात त्यांना तुम्हाला आंबेडकरवादी तुम्ही नाही असं म्हणण्यात त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ नव्हता. त्यांना असं म्हणायचं होतं की आंबेडकरांच्या विचारांशी द्रोह करून कोणाबरोबर जाणं ह्याला आम्ही आंबेडकरी आता म्हणू शकत नाही. आणि मला वाटतं ती समाजाची खंत त्यांच्या शब्दातनं बाहेर पडली. ते तुम्ही अगदी व्यक्तिगत आणि त्यांना खूप मोठा विनोद आहे, हा विनोद नाही आहे, हा विनोद नाही आहे, ही सत्य परिस्थिती. म्हणजे काय म्हणजे जितेंद्र आव्हाडजी तुम्हाला म्हणायचं की जोपर्यंत ते तुमच्याबरोबर होते तोपर्यंत ते आंबेडकरवादी होते आणि आता शिवसेने किंवा भाजप बरोबर आले त्यामुळे आंबेडकरवादी त्यांना विसर पडले. असं आहे परब साहेब, मागच्या 2 निवडणुकांमध्ये आमच्याबरोबर रामदास आठवले साहेब नव्हते. रामदास आठवले साहेब हे रेडिओलॉसचा प्रचार करत होते आणि आमच्याबरोबर कोण आहे आणि आमच्याबरोबर कोण नाही ह्याच्यावरती जातीयवादाची भूमिका ठरत नाही. आमचं म्हणणं स्पष्ट आहे की ज्यांनी हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व मान्य केलं, ज्या पक्षाचा अजेंडा हा सनातन धर्माचा आहे, आपण मान्य कराल का की सनातन धर्मीयांचं मत म्हणजे त्यांच्या थोडंसं मनामध्ये बदल झालाय का रामदास आठवलेंच्या मनामध्ये बदल झालाय? असं आहे की मराठी रक्त आहे, मराठी रक्त एक रक्त म्हणजे काय समजायचं? असं की ह्याला व्यापक संकल्पना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर जेव्हा दीक्षा घेतली, ज्या 22 शपथा घेतलेल्या आहेत त्या 22 शब्दांशी द्रोह करायला आज महातेकर साहेब तयार आहेत का जरा विचारा त्यांना. असं आहे की हे सगळे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवर जावं लागेल, एवढं सोपं नाहीये. हा साधा माझा एक प्रश्न आहे की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व हे रिपब्लिकन पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्याला मान्य आहे ते त्यांनी प्रामाणिकपणाने सांगावं ना. तुम्हाला एकतर भूमिका बदलावी लागेल नाही तर त्यांची भूमिका बदलावी लागेल. एक गोष्ट आहे की आम्ही जे काही भाजप यांच्या बरोबर युती करीत आहोत, अजून ती केलेली नाहीये, परंतु त्या दिशेनं प्रवास सुरुवात झालेला हे निश्चित आहे. पण याचा अर्थ त्यांची जी काही भूमिका आहे ती भूमिका सगळी आमच्यावरती आम्ही स्वीकारलेली आहे किंवा आमची सारी भूमिका त्यांच्यावर लादलेली अशातला भाग नाहीये. हे सरळ आहे की काही समान मुद्द्यांच्या वरती आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि राज्याच्या राजकारणामध्येच नव्हे तर राज्याच्या समाजकारणामध्ये सुद्धा याची फार मोठी गरज आहे.
आणि त्यामुळे हे आम्ही धाडसी पाऊल उचलत आहोत. अशा वेळेला आम्ही हिंदुत्ववादी आहोत की आणखीन काय आहोत आणि आंबेडकर विचारांचा द्रोह करीत आहोत. जितेंद्र आव्हाडांना मला प्रश्न विचारायचा आहे. जितेंद्र आव्हाड, संभ्रम पसरवणे, मला सांगा, शरद पवार साहेब काँग्रेसमधनं बाहेर पडले विदेशी मूलच्या मुद्द्यावर, मीच विचारणार होते, आणि मग तुम्ही पुन्हा दोघं एकत्र आलात की नाही? तर कशावर आलात? तर म्हणतात पवार साहेब की समान कार्यक्रमावर आलो. आता असं समान कार्यक्रमावर दुसरे आले तर तुम्हाला चालणार नाही, पण आपण आलो तर ते देश आणि राज्य हिताचं आलो, हे कसं असू शकतं? त्यामुळे समान कार्यक्रमावर काही पक्ष एकत्र येतात. हे 75ला झालं होतं, आज पुन्हा होतं. आणि आपल्याकडे जो अनुभव घेतलाय रामदास आठवलेंनी आणि आरपीआयच्या लोकांनी, त्यातून त्याने हे शिकलेले आहेत. आव्हाडांना काय हिंदुत्व उत्तर काय आवडची जरा सांगाल काय? तेही सांगू देत त्यांना हिंदुत्व काय घेतलं हे पण सांगा ना. आवडची बोला. हो तावडे साहेब जरा अनुभव सांगा ना रामदासजींचे. अहो तुम्ही त्यांना बरोबर ठेवलं, मतं घेतली, आणि ज्याही जागा वाटपाचा मुद्दा आला ते त्यांना वाऱ्यावर सोडून काँग्रेसकडे उभं करून त्यांना पाडलं. अर्थात आरपीआयच्या नेत्याला पाडणं काँग्रेसकडनं राष्ट्रवादीकडनं हे आम्हाला नवीन नाही, कारण पूजनीय बाबासाहेबांना भंडाऱ्यामधनं काँग्रेसने पाडलंच होतं. त्यांना संसदेमध्ये पाठवलं. ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ते जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्या आम्हाला काँग्रेसने आरपीआय नेत्याला पाडणं हे नवीन नाही. पाडलं ते पाडलं. आज अनेक माजी खासदार, माजी मंत्र्यांची घरं दिल्लीत आहेत, पण तुम्ही रामदासबाईंचं सामान घरातनं काढून फेकून दिलं. त्यावेळी कोणी त्यांच्या बाजूने तुम्ही बोलला नाही. त्या सामान फेकताना पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सुद्धा तुम्ही रस्त्यावर फेकून दिली. आणि असं तुम्ही म्हणता की निवडणुकीत पाडल्यानंतरचे अनुभव, घरातनं सामान काढल्यानंतरचा अनुभव आल्यानंतर जर माणसाने समान कार्यक्रमाच्या आधारे दुसऱ्या पक्षावर जायचं ठरवलं तर एवढं झोंबायचं काय त्यात? ठीक आहे, जी राजकीय समीकरणं बदलतील त्या आता उत्तर घेऊया. हा बोला बोला. आता उत्तर घ्या. 1993 साली जेव्हा शरद पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये असलेला एक सक्षम कार्यकर्ता, एक ताकदीचा कार्यकर्ता या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शरद पवार साहेबांनी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता निरोप पाठवून शपथविधीसाठी बोलवून घेतलं. त्यानंतर झालेल्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये रामदास आठवले ह्या पक्षाच्या ध्येय धोरणांपासून, तेव्हा संयुक्त काँग्रेस असेल, नंतरची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या प्रत्येकाच्या ध्येय धोरणांचा एक महत्वाचे अविभाज्य असे घटक होते, हा एक अंग होतं. दयानंद मस्के असो, प्रीतमकुमार शेगावकर असो, TM कांबळे असो, या तमाम लोकांना राज्य मंत्रिमंडळात आणलं, त्यांना MLC म्हणून राज्याच्या विधिमंडळात आणलं. जवळजवळ 6 ते 7 रिपब्लिकन पक्षाचे आमदार म्हणून रामदास आठवलेंनी जेव्हा जेव्हा सांगितलं तेव्हा तेव्हा त्यांना मंत्रिमंडळात आणि विधिमंडळात आणलं. एवढंच नाही तर शिर्डीमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर हे कधी रामदास आठवलेंनी नाकारून दाखवावं, कारण का रामदास आठवलेंचे आज काय संबंध आहेत ते मला माहीत नाही, पण मी हे खात्रीपूर्वक सांगतो की आजही आमचे नेते माननीय शरद पवार साहेबांना रामदास आठवलेंप्रती अत्यंत आदर आहे. हा एक वेगळा भाग झाला. पण त्यांना जेव्हा ते पडले त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आत त्यांना निरोप पाठवून की तुम्हाला मी राज्यसभेवर घेतोय, तुम्ही या, हे सांगण्याचं काम माननीय शरद पवार साहेबांनीच केलं होतं. तेव्हा त्यांनी काय अनुभव घेतला तावडे साहेब हे सांगण्याची गरज नाही. खासदारकी द्या निघाले, त्यांना घरातनं काढताना शरद पवार साहेब एक वाक्य बोलले का? थांबू शकत नव्हते? राज्यसभेच्या, लोकसभेच्या गृह समितीला सांगून थांबू शकत नव्हते? घरातनं काढता माणूस नसताना टाळं समितीचे विनोद तावडे साहेब गृह समितीचे अध्यक्ष बीजेपीचे आहेत, तुम्हाला माहित नसेल. लोकसभेच्या गृह समितीचे नाही, राज्यसभेच्या गृह समितीचे. बंटी आव्हाड, नीट माहिती घ्या. विनोद तावडे गृह समितीचे अध्यक्ष, बीजेपीच्या हातात कमिटी आहे, जरा माहिती घ्या. लोकसभेची नाही, राज्यसभेची. फरक करा त्याच्यामध्ये. गृह समिती तुमच्या ताब्यात आहे, जरा माहिती घ्या. अजिबात नाही. ज्यावेळी रामदासबाईंना काढलं त्यावेळी अडवाणीजी स्वतः त्या ठिकाणी तिच्याशी बोलत होते आणि ते काँग्रेसचे नेते होते. त्यावेळी पवार साहेबांनी एक शब्द का नाही काढला? आणि भाजपच्या नेत्यांशी पवार साहेब इतके वेळा बोलतात, यावेळी का नाही बोलले? बाकी 10 प्रश्नाच्या वेळी बोलतात, यात का नाही बोलले? साध्वी प्रज्ञा सिंगला पण अडवाणी भेटायला गेले, नंतर म्हणाले नाही गेले. ते मुद्द्यावर या. बंटी आव्हाड, मुद्द्यावर बोला, मुद्दा सोडून बोलू नका. म्हणतात की 1993 मी तुम्हाला सांगितलं नाही की त्यांच्या घराचं सामान बाहेर करताना अध्यक्ष त्या समितीचे हे माननीय बीजेपीचे नेते होते. नाही, एक मिनिट. मला फक्त आवडजी मला एक सांगा की
ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की ठीक आहे, जोपर्यंत पवार साहेब होते, पवार साहेबांनी त्यांना सांगितलं त्याप्रमाणे, पण आता जर आठवलेंचं मतं बदलत असतील किंवा त्यांचा मतप्रवाह इकडे आला असेल तर त्यामुळे एनसीपीला आणि आंबेडकरांनी असं आहे, त्यांची मतं बदलत असतील आणि त्यांना हिंदुत्व स्वीकारून जर त्यांच्या बाळासाहेबांकडे जायचं असेल, ज्या बाळासाहेबांनी आंबेडकरांना निजामाचे हस्तक म्हटलं, बाबासाहेबांना ज्या ह्यांना घरात नाही पीठ त्यांना कशाला हवं विद्यापीठ म्हटलं, जे प्रकारचे द्रोह झाले आहेत त्यांची जर बिंदक्त त्याच्याबद्दल तर ते ठीक आहे ना, ते जाऊ दे ना, त्याच्यात काय मोठं आहे. आणि हे नवीन नसतं, इतिहासातली पानं पुसली जात नसतात, ह्याची उत्तरं समाज मागणार. आणि जी जवळ पवारांच्या मनातली खंत आहे ना ती ह्याच बाबतीत आहे की ज्या निजामाचे हस्तक म्हणून त्यांना संबोधता आणि त्यांच्याबरोबर मांडी लावून बसणार असेल तर समाज चिडणार आणि समाज असं काहीतरी